दिनांक 13 मे 2024 घाटकोपरमध्ये एका पेट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग कोसळून 17 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर आरोप प्रत्यारोपांची राळ उठली. 40 बाय 40 फूट आकाराचे होर्डिंग उभारण्याचा नियम असताना प्रत्यक्षात 120 फुटांचे अर्थात तिप्पट मोठे होर्डिंग उभारण्यात आले. या प्रकरणात इगो प्रायव्हेट लिमिटेडची संबंधित काही जणांना अटक करण्यात आली. शिवाय तत्कालीन रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनाही निलंबित करण्यात आले. परंतु खरे सूत्रधार अद्यापही मोकाटच आहे. एक आमदार आणि त्याच्या पक्षाचे काही नेते यामध्ये गुंतल्याचा संशय यंत्रणांना आहे. त्यामुळेच राज्य सरकारने या सूत्रधारांचा छडा लावण्यासाठी माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली आहे. नुकतीच या समितीची कार्यकक्षा वाढवून एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकरणात नेमकं काय घडतंय, तपास कोणत्या दिशेने सुरू आहे, याचाच आढावा या व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार, मी सुहास शेलार आणि तुम्ही पाहताय महाएमटीव्ही. लोहमार्ग पोलिसांनी राज्याच्या गृह विभागाला सादर केलेल्या अहवालानुसार घाटकोपर मधील हा रेल्वेचा भूखंड पोलिसांच्या कल्याणाकरिता राखीव होता. लोहमार्ग पोलीस हे राज्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयाच्या अखत्यारीत येतात. त्यामुळे अशा प्रकारचे कोणतेही निर्णय घेताना त्यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक असते. मात्र ईस्टर्न एक्सप्रेस हायवे जवळ 120 बाय 120 स्क्वेअर फुटांचे महाकाय होर्डिंग उभारताना त्यांची परवानगी घेण्यात आली नाही, किंबहुना त्यांना याबाबत कळवले देखील नाही. तत्कालीन लोहमार्ग पोलीस आयुक्तांकडून परस्पर निर्णय घेण्यात आला. इगो प्रायव्हेट मीडिया या कंपनीने 2021 मध्ये या जागेवर होर्डिंग उभारण्यासाठीची निविदा जिंकली. सुरुवातीला त्यात 10 वर्षांची अट होती. त्यानुसार 2022 मध्ये संबंधित जागेवर होर्डिंग उभे राहिले. मात्र होर्डिंगचे आकारमान आणि भारक्षमता लक्षात घेता पाया आणखी भक्कम करण्याची सूचना करण्यात आली. त्यासाठी RCC फाउंडेशन करावे लागले. त्यासाठी मोठा खर्च झाला असा दावा करीत कंपनीचा मालक भावेश भिंडे याने 30 वर्षांसाठी परवानगी मागितली. तत्कालीन लोहमार्ग पोलीस आयुक्तांनी या मागणीवर तातडीने शिक्कामोर्तब करून करारपत्रात बदल केले. घाटकोपर दुर्घटनेनंतर गृह विभागाने SITची स्थापना केली. त्यांनी तपासाअंती 3299 पानांचे आरोपपत्र उच्च न्यायालयात सादर केले. त्यात रेल्वे, मुंबई पालिका आणि इगो प्रायव्हेट लिमिटेडच्या अधिकाऱ्यावर दुर्घटनेचा ठपका ठेवण्यात आला. आरोपपत्रानुसार होर्डिंग लावण्याचे काम सुरू असताना तेथे एक झाड पडले होते. त्यावेळेस JCB ऑपरेटरने संबंधित जागेवरील माती मऊ असल्याचे निरीक्षण नोंदवले आणि कंपनीला माती परीक्षण करण्याची शिफारस केली. या चाचणीसाठी 15 दिवस लागणार असल्याने ऑपरेटरच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून मातीची चाचणी न करताच होर्डिंग लावण्यात आले. होर्डिंग पडण्यामागे हा निष्काळजीपणा हे एक प्रमुख कारण असल्याचे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. रेल्वे पोलिसांना 400% अधिक नफ्याचे आमिष दाखवत होर्डिंगचे कंत्राट मिळवले असे तपासात समोर आले आहे. अनेक महत्वाच्या पत्रव्यवहारात जान्हवी मराठे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. त्या इगो प्रायव्हेट लिमिटेडच्या माजी संचालिका आहेत. होर्डिंगच्या कंत्राटासाठी 9 नोव्हेंबर 2022 रोजी तत्कालीन रेल्वे पोलीस आयुक्तांची केलेल्या पत्रव्यवहारावर मराठे यांची स्वाक्षरी आहे. याच काळात इगो कंपनीकडून त्यांच्या खात्यात तब्बल 33,50,000 रुपये जमा करण्यात आले. शिवाय एक मर्सिडीज कार देखील भेट देण्यात आली. या प्रकरणात तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमधील एका आमदाराचा सहभाग असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. महापालिकेने संबंधित कंपनीला होर्डिंग काढण्याची नोटीस बजावल्यानंतर या आमदाराने हस्तक्षेप केला. कंपनीचा मालक भावेश भिंडे याच्याशी या आमदाराचे घनिष्ठ संबंध आहे. त्या आमदाराने आपल्या पक्षातील काही मोठ्या नेत्यांची भिंडे सोबत भेट घडवून आणली असाही संशय तपास यंत्रणांना आहे. त्यामुळे प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन राज्य सरकारने 10 जूनला न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली. आता या समितीची कार्यकक्षा वाढवत एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. घाटकोपर दुर्घटनेची कारणे आणि परिणामांचा क्रम ही समिती तपासणार आहे. शिवाय जाहिरात फलक
आणि पेट्रोल पंपासाठी जबाबदार असलेल्या कंपनीच्या आपसी सहभागाची तपासणी देखील केली जाणार आहे. एकंदरीत घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत 17 निष्पापांचा बळी घेणारे पडद्यामागचे सूत्रधार कोण हे महिनाभरात समोर येईलच. परंतु गृह विभागाच्या वेगवान हालचालीमुळे काहींच्या कपाळाला आतापासूनच घाम यायला लागला. त्यामुळे येत्या काळात अनेकांचे बुरखे फाटतील हे निश्चित आहे. तुम्हाला काय वाटतं? या दुर्घटनेचे खरे सूत्रधार कोण असावे? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसेच या व्हिडिओला लाईक करा आणि महा MTBच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.